मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे एका विशेष विंटेज कारमधून याच बोगद्यातून प्रवास करतायत, ज्या बोगद्याचं आज उद्घाटन होणार आहे। काही दिवसांपूर्वी याच्यासारखाच दुसरा बोगदा जो ट्विन्स टनेल नावाने ओळखला जातोय, त्या बोगद्यामध्ये पावसाचं पाणी झिरपून गळती लागली होती, त्याच्यावर बरीचशी टीका सुद्धा झाली। आदित्य ठाकरेंनी ट्विट करत यावर टीका केली। एकंदरीत या कोस्टल रोडच्या प्रकल्पाच्या भोवती राजकारण सुद्धा रंगताना आपल्याला बघायला मिळालेलं आहे, कारण ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना यांच्यात श्रेयवादाची लढाई सुद्धा याच कोस्टल रोडवरून रंगताना बघायला मिळालेली आहे। त्याच्यामुळे एकंदरीतच कोस्टल रोड नेमका कुणाचा यावरनं सुद्धा राजकारण आणि प्रतिक्रिया झडलेल्या आहेत। आता सध्या आपण बघतोय की कोस्टल रोडची ही पाहणी करताना बोगद्याच्या मधोमध मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा ताफा सध्या थांबलेला आहे। तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा ताफा या बोगद्याच्या मधोमध थांबला होता। सध्या या बोगद्याची पाहणी केली जाते। हा बोगदा एका अजस्त्र मावळा या मशीननं खोदला गेलेला आहे। मावळा या टनेल बोरिंग मशीननं हा बोगदा खणण्यात आला, ज्यामुळे अतिशय महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प कोस्टल रोड मानला जातो। कोस्टल रोड हा फक्त मुंबईच्या प्रवासाला गती देणार नाहीये, तर अर्थातच मुंबईकरांचं जीवनमान सुधारण्यासाठी सुद्धा हा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे। कारण या प्रकल्पानं मुंबईला फक्त वेगवान प्रवास दिलेला नाहीये, तर मुंबईकरांना वेगळ्या पार्किंगची सुविधा सुद्धा दिलेली आहे। मुंबईतल्या जर गाड्यांची संख्या बघितली तर ती दिवसेंदिवस वाढते, त्याच्यामुळे 4 भूमिगत पार्किंग याच कोस्टल रोडमुळे मुंबईकरांना मिळणार आहे, ज्यामध्ये जवळपास 800 ते 1000 गाड्यांचं पार्किंग एकाच वेळी होऊ शकतंय। तर केवळ 9 मिनिटांमध्ये आता मरीन ड्राईव्ह ते वरळी असा प्रवास आपल्याला करता येणार आहे। जो प्रवास करण्याकरता तुम्ही जर लोकलचा वापर केलात तरी तुम्हाला किमान अर्धा तास खर्च करावा लागेल, आणि रस्ते वाहतुकीद्वारे तर आपल्याला 1 ते 1.5 तास खर्च करावा लागेल। मात्र केवळ 9 मिनिटांमध्ये आता या कोस्टल रोडद्वारे आपल्याला मरीन ड्राईव्ह ते वरळी असा प्रवास करता येणार आहे। कोस्टल रोडच्या या बोगद्याची अतिशय कसून पाहणी केली जाते मुख्यमंत्र्यांकडनं। ज्या आपत्कालीन व्यवस्था आहेत बोगद्यामध्ये त्या व्यवस्थित सुरळीत सुरू आहेत की नाही याची तपासणी केली जाते। अग्निशमन दलाची यंत्रणा ही कार्यान्वित आहे की नाही याची देखील तपासणी केली जाते। आपत्कालीन सुविधा असणं हे अत्यंत गरजेचं आहे। मुंबईसारख्या शहरांमध्ये, मुंबईसारख्या महानगरांमध्ये कुठलीही दुर्घटना होऊ नये याकरता अशा प्रकारच्या मोठ्या प्रकल्पांमध्ये आपत्कालीन सुविधांवर सगळ्यात जास्त भर देण्यात येतो, आणि त्याचीच पाहणी, त्याची कसून तपासणी खरं तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून केली जाते। या विंटेज कारमधून महाराष्ट्राच्या या 3ही नेत्यांचा प्रवास हा अतिशय विशेष आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत। महाराष्ट्र आता काही महिन्यातच विधानसभा निवडणुकांना सामोरा जाईल, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकल्पांचं उद्घाटन होणं, लोकार्पण होणं यात काही आश्चर्य नाहीये। मात्र आता याच प्रकल्पांवरून श्रेयवादाची लढाई, श्रेयवादाचं राजकारण हे सुद्धा निश्चितपणे रंगताना बघायला मिळणार आहे। मुंबईसाठी कोस्टल रोड असो, मेट्रो प्रकल्प असो, मोनो प्रकल्प असो, वेगवेगळे उड्डाणपूल असो, हे मुंबईकरांच्या जीवनमानाला गती देणारे प्रकल्प आहेत, त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचे मानले जातात। सध्याची जी दृश्य आपण बघतो आहोत, एका विशेष विंटेज कारमधून या 3ही नेत्यांचा प्रवास सुरू आहे। अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे एकमेकांच्या शेजारी विंटेज कारमध्ये बसले आहेत, तर फ्रंट सीटवर आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। अर्थात अशा वेळी नेहमी चर्चा होते की स्टेअरिंग नेमकं कुणाच्या हाती, मात्र स्टेअरिंग एका चालकाच्या हाती देण्यात आलेलं आहे। स्टेअरिंग या 3ही नेत्यांपैकी कुणीही हातात घेतलेलं नाहीये सध्या तरी। मात्र दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे एकमेकांच्या शेजारी बसलेत, आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र फ्रंट सीट घेतलेली आहे। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये काहीसा संवाद देखील सुरू आहे। अर्थातच कोस्टल रोडच्या संदर्भाने हा संवाद असावा अशी अपेक्षा करायला हरकत नाही, कारण कोस्टल रोडची ही सध्या पाहणी सुरू आहे। आपत्कालीन व्यवस्था, कोस्टल रोडमधल्या अग्निशमन दलाची एकंदरीत यंत्रणा या ठिकाणी सुस्थितीत आहे की नाही याची देखील पाहणी केली जाते। मुख्यमंत्र्यांनी मुद्दामून बोगद्यामध्ये ताफा थांबवला, या बोगद्यामधल्या सगळ्या यंत्रणा या व्यवस्थित कार्यान्वित आहेत की नाही याची देखील विचारपूस अधिकाऱ्यांकरवी केली, आणि आता हा पाहणी दौरा सध्या सुरू आहे। हा पाहणी दौरा संपल्यानंतर या बोगद्याचं उद्घाटन होईल। जसं आपण आपल्या प्रतिनिधींकडून जाणून घेतलं की हा बोगदा तयार करणं हेच मुळात एक खूप
जिकिरीचं काम होतं, कारण इतक्या मोठ्या लांबीचा बोगदा तयार करणं, तो सुद्धा सुरक्षेचे सगळे निकष पाळून तयार करणं, हे सगळ्यात आव्हानात्मक काम. आणि हे आव्हानात्मक काम ज्यानं पेललं ते आहे टनेल बोरिंग मशीन, ज्याला मावळा हे नाव देण्यात आलं. ज्या मावळ्यांच्या साथीने छत्रपती शिवरायांनी आपलं स्वराज्य उभारलं, त्याच मावळा या प्रतिकात्मक नावानं या अजस्त्र टनेल बोरिंग मशीननं हा बोगदा खणलेला आहे. आणि केवळ हा एक बोगदा नाही, तर असे 2 बोगदे आजूबाजूचे खणलेले आहेत, ज्यांना ट्विन्स टनेल नावानं ओळखलं जातं. मुंबईच्या दृष्टिकोनातनं हा अतिशय महत्त्वाकांक्षी असलेला प्रकल्प तर आहेच, मात्र तो तितकाच खर्चिक सुद्धा आहे. कारण कोस्टल रोडमुळे मुंबई आणि उपनगरातली वाहतूक कोंडी जरी कमी होत असली तरी सुद्धा तब्बल 12,721 कोटी रुपये या प्रकल्पासाठी खर्ची झालेले आहेत. आपले दुसरे प्रतिनिधी विशाल पाटील सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. विशाल, आपण बघतोय की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा प्रवास सध्या या बोगद्यातून सुरू आहे. या बोगद्याची वैशिष्ट्य तर आपण बघतोच आहोत, मात्र या महाराष्ट्रातल्या 3ही नेत्यांची, विशेषतः लोकसभा निवडणुकीनंतरच्या एकत्रित प्रवासाची वैशिष्ट्य काय सांगता येतील? नक्कीच मनश्री, खरं तर आपल्याला माहिती आहे कोस्टल रोड हा मुंबईकरांचं एक राहणीमान किंवा त्यांचं ज्या पद्धतीनं हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे हा पाहता मुंबईकरांचा कुठेतरी वेगवान प्रवास जो आहे हा करणारा आहे, मुंबईला गती देणारा हा प्रकल्प म्हणून ओळखला जातोय. आणि त्या पद्धतीनं दुसऱ्या टप्प्याचं सुद्धा जे आहे हे लोकार्पण झालेलं आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या कोस्टल रोडची पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्याला सुरुवातीला पहिला टप्पा सुरू झाला होता त्यावेळेला मुंबईकरांनी स्वागत जे आहे ते केलं होतं आणि मुंबईकरांना प्रतीक्षा सुद्धा होती की दुसरा टप्पा हा कधी सुरू केला जातोय. कारण का आपल्याला माहिती आहे ज्या पद्धतीनं या बोगद्याचं काम चालू होतं, सुरुवातीला मावळा या टनेल बोरिंग मशीनच्या आधारे या सगळ्या कोस्टल रोडचं काम जे आहे ते करण्यात आलं होतं. मोठा खर्च सुद्धा जो आहे हा या प्रकल्पाला लागला होता. मात्र ज्या पद्धतीनं हा प्रकल्प तयार करण्यात आलेला आहे, हा कोस्टल रोड तयार करण्यात आलेला आहे, त्यामुळे मुंबईकरांना जे हा काहीशा वाहतूक कोंडीपासून सुटका मिळणार आहे. कारण का सातत्यानं जे मंत्रालय परिसर असेल किंवा दक्षिण मुंबईचे प्रवास करणारे लोक आहेत यांच्यासाठी सातत्यानं वाहतूक कोंडीत अडकून राहावं लागत होतं. आणि आता जर कोस्टल रोडमुळे जर आपण पाहायला गेलो तर 7 ते 8 मिनिटात तुम्ही थेट नरिमन पॉईंट पासून वरळी किंवा बँड्रा या ठिकाणी 10 ते 12 मिनिटात तुम्ही पोहोचू शकता. अशा पद्धतीचा या कोस्टल रोडनं कुठेतरी मुंबईला गतिमान करण्याचं काम जे आहे हे केलेलं आहे. आणि दुसऱ्या टप्प्याचं सुद्धा आता लोकार्पण जे आहे हे राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते आज पार पडलेलं आहे. मनश्री, नक्की त्याच्यामुळे मुंबईसाठी अतिशय महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प ठाकरे सरकारच्या काळात या प्रकल्पाची सुरुवात झाली आणि आता अखेरीस उद्घाटन होतंय. ते म्हणजे शिंदे फडणवीस सरकारच्या काळात, अजित पवारांच्या सरकारच्या काळात, महायुतीच्या सरकारच्या काळात या संपूर्ण प्रकल्पाचं उद्घाटन होतंय. यापूर्वी सुद्धा पहिल्या टप्प्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि आज या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन होतंय असं म्हणायला हरकत नाही, कारण एक महत्त्वाचा बोगदा आता मुंबईकरांसाठी खुला होणार आहे. खरं तर हे 2 बोगदे आहेत ज्यांना ट्विन्स टनेल म्हणजे जुळे बोगदे नावानं ओळखलं जात आहे. सुरुवातीला मरीन ड्राईव्ह पासून प्रियदर्शनी पार्क पर्यंत हे 2 बोगदे आहेत, जे प्रति बोगदे हा 2 किलोमीटरचा आहे. म्हणजे एकूण 4 किलोमीटरचे हे 2 बोगदे आहेत. टनेल बोरिंग मशीनच्या साहाय्याने भूमिगत मार्ग तयार करण्यात आले. या टनेल बोरिंग मशीनला नाव देण्यात आलं मावळा. मावळा हे नाव मुंबई महापालिका प्रशासनाकडनं देण्यात आलं, LNT कडनं देण्यात आलं. आणि या मावळा अशा अजस्त्र टनेल बोरिंग मशीनच्या आधाराने हे दोन्ही ट्विन्स टनेल हे जुळे बोगदे खणण्यात आले होते. संपूर्ण दक्षिण कोस्टल रोड प्रकल्पासाठी जवळपास 12,700 कोटी रुपये खर्च केले गेले. यामध्ये 2 बोगद्यांपैकी आता एका बोगद्याचं काम पूर्ण झालंय, तर दुसऱ्या बोगद्याचं काम हे 91% पूर्ण झालेलं आहे. या कोस्टल रोड प्रकल्पामध्ये 3 इंटरचेंज आहे. इकडे पार्किंगची भूमिगत व्यवस्था आहे, ज्या ठिकाणी 1000 ते 1600 वाहनं हे पार्क केली जाणार आहेत. त्याच्यामुळे एकंदरीत मुंबईतली जी अतिशय जिकिरीची अशी समस्या आहे, मुंबईकरांना नेहमी प्रश्न पडतो की आपल्याकडे वाहन तर आहे, मात्र ते पार्क कुठे करायचं. तर कदाचित ही पार्किंगची समस्या, जवळपास 1600 वाहनांच्या पार्किंगची समस्या ही या कोस्टल रोडच्या प्रकल्पाच्या आधारे सोडवली जाते. कारण भूमिगत पार्किंग दिलं जाणार आहे या कोस्टल रोडकडनं. जागोजागी सौंदर्यीकरण केलं जात आहे. इतर छोटे मोठे प्रस्तावित प्रकल्प सुद्धा आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कोस्टल रोडच्या भोवती तो कसा सुंदर दिसेल याची काळजी प्रशासनानं पुरेपूर घेतली आहे. कारण याच्या अवतीभोवती गार्डन असणार आहेत, सायकल ट्रॅक असणार आहेत, बेस्ट करता डेडिकेटेड मार्गिका असणार आहेत, ओपन थिएटर असणार आहे, जॉगिंग ट्रॅक असणार आहेत. त्याच्यामुळे एकंदरीतच विशेषतः वरळीकरांसाठी हा प्रकल्प वरदान ठरेल यात शंका नाही. कारण मरीन ड्राईव्ह ते वरळी हा प्रवास तुमचा केवळ 9 मिनिटांमध्ये पूर्ण होतोय. शिवाय वरळीचा जो सीफेस आहे त्याचं सुद्धा सुशोभीकरण करण्यात येते. त्या ठिकाणी वेगळे जॉगिंग ट्रॅक तयार केले जाणार आहेत, सायकल ट्रॅक तयार केले जाणार आहेत, लहान मुलांसाठी गार्डन सुद्धा तयार होणार आहेत. त्याच्यामुळे वरळीकरांचं जीवनमान हे सुद्धा या कोस्टल रोडमुळे उंचावणार आहे.
या कोस्टल रोडवरनं जाताना आपल्याला एकीकडे मुंबईचं महालक्ष्मी मंदिर दिसतं तर दुसरीकडे हाजी अलीचा दर्गा देखील दिसतो. त्यामुळे एकीकडे मंदिर, दुसरीकडे मस्जिद, एकीकडे दुर्गा तर दुसरीकडे दर्गा असं चित्र, सामायिक चित्र मुंबईचं आपल्याला या कोस्टल रोडच्या द्वारे बघायला मिळू शकतं. सध्या हा जो प्रवास सुरू आहे मुंबईकरांसाठी, हा जो कोस्टल रोड तयार करण्यात आलेला आहे त्याच्या बोगद्याची पाहणी सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडनं केली जाते.